चला मुरुड टीमचे कॅप्टन या चैतन्य पाटील टाकीगाव टीमचे कॅप्टन आणि करण मडवी कॅप्टन आपण दाखल व्हा. लगेच आपण त्वरित शेवटचा सामना पहिल्या अगदी 5 मध्ये पोहोचण्यासाठी कावा आलेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल चांगला खेळून काढलाय साईश माद्रेच्या बॅट मधून. बॉल निघाला दणदण करत सीमा पार 4 रन. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती 4. 3 षटकांची मॅच. सुपर 3 मध्ये सुपर 5 मध्ये जो संघ पोहोचणार आहे आतापर्यंत 4 संघ पाहायला मिळाले आणि अगदी काही क्षणामध्ये 5वा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आणि दुसरीकडे शंभू 11 पुनाडे असा संघ खेळतो. सर्व संघांना पराभूत करत इथपर्यंत पोहोचलेत. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दाखवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा लागल्या. 2 बॉलचा खेळ संपला. दोन बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा लागल्यात. 3 षटकांची मॅच असणाऱ्या गोलंदाजी ट्रॅकवरती कावा कमलेश पाटील. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अमित नाईकचा वार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. बघा लक्ष असू द्या 4ही कॅप्टन. ओव्हर संपल्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. आयोजकांकडून सूचना मिळते. युव्ही प्रतिष्ठान मुरुड संघाचे कॅप्टन या तालुक्यातील संघ. शॉर्टपिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दाखवला पण तो पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. सध्या 12 रन स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्यात. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील 5व्या दिवसामधील जो संघ जिंकेल तो आता सुपर 5 ला पोहोचेल आणि त्याच्यानंतर 2 सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल घेऊन कमलेश. इथे देखील बॅटचा फ्लो ओपन केलाय. मिड विकेटला पाठवलाय बॉलला. अमित नाईकच्या बॅटिंगचा तडाखा. लगातार दुसरा षटकार. बॅटल चांगलंच रंगणार आहे. कमलेश पाटीलनं दिवसभर चांगली बॉलिंग केली परंतु समोर तेवढाच तगडा खेळाडू सापडलाय. ते नाव आहे अमित नाईक. चांगलं प्रत्युत्तर देत असताना अमित नाईकचा जलवा सध्या आपण पाहताय. लांबलचक फटके तो खेळतो. फुल टॉस टाकलाय. लागोपाठचा 3रा षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्यात. अद्याप 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमलेश पाटील जो इकॉनॉमिकल षटक टाकताना पाहायला मिळाला त्याच कमलेशच्या विरोधात महत्वाच्या मॅच मध्ये अगदी 24 धावा ठोकल्यात. अमित नाईक सकाळपासून हवी तशी बॅटिंग तो करू शकला नव्हता परंतु अमित नाईक सध्या सर्जिकल स्ट्राईक करतोय. आता फटका फसलाय. कॅचची संधी आहे. कमलेश पाटीलने सांगितलं हो मी पकडेल कॅच. जजमेंट त्याचं चुकलंय आणि इथे कॅच सोडलाय. कॅच ड्रॉप. 1 रन शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 षटकाचा खेळ संपला. 6 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बिनबाद 25 धावा. कॅप्टन या करण चैतन्य युव्ही मुरुड आणि जासे अंडर 25. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 25 धावा लागल्यात. अद्याप 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2. फुल टॉस टाकलाय. संग्राम जसा आलाय तशा स्टाईलने त्याचं स्वागत केलंय. बॉल सीमा पार. षटकार.
6 धावा मिळाल्या. 6 धाव्याने स्कोर पुढे जाईल. 31 रन्स 31. 31 धावा. 18 बॉलची मॅच आहे. मुरुड संघाचे कॅप्टन येत आहेत. तालुक्याचा संघ खेळताना आपण पाहिला UV11 मुरुड या नावाने संघ खेळला, जिथे पहिल्या दिवसामध्ये अंतिम 5 मध्ये ते पोहोचलेत. आणखीन एक सध्या 6चं गणित सुरू आहे. 6चा पाडा सुरू ठेवलाय. अमित नाईकचा पलटवार, बॉल सीमा पार, षटकार. चिर्लेचे कॅप्टन करण येत आहेत. टाकीगाव टीमचा कर्णधार, टाकीगाव संघाचा कर्णधार या रन्स पाहू शकता. धावफलकावरती 37 धावा लागल्यात अवघ्या 8 बॉल मध्ये. आपटला बॉल खेळपट्टीवरती हा बॉल पाहायला मिळाला. तदनंतर बॅकअप, खराब फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2 धाव्याने धावफलक 39. धावफलकावरती 39 धावा. फटका फसला. कॅचची संधी, मागे चालला बॉल, चान्स, शॉट मिळाला. क्षेत्ररक्षक ओव्हर थ्रो. आता धाव मिळेल. गरज नसताना थ्रो पाहायला मिळाला, जिथे बॅट्समन इंटरेस्टिंग नव्हते धाव घेण्यासाठी. आता सिंगल न धावफलकावरती 40 जोडले जातात. मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्याच धावा काढल्या. शंभू 11 पुनाडे संघानं शुभम पाटीलनं अर्धशतक झळकावलं. असं नाही की रन्स बनल्यात, परंतु पुढच्या सत्रामध्ये देखील शुभम पाटील सारखं खेळाडू खेळणार आहे. त्यामुळे किती धावा या सत्रामध्ये बनतात हे पाहण्याजोगी राहील. सध्या 40 बनल्यात. दुसऱ्या षटकामधील शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिले. 10 बॉल मध्ये 40 वरती पोहोचलाय. समोर स्ट्राईक वरती साईश फिरून मारला बॉल मागच्या दिशेनं. नो चान्स ऑफ द फाईन लेग. बॉल चालला सीमारेषा पार. पंच सांगतायत धावा मिळतील 6. षटकार. सहा धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 46 धावा. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 2. 3 षटकांचे मॅच. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बॉल बाउंड लाईनच्या पार. टोटल 7 धावा. षटकार. धावा मिळतात. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती धावांचा वेग 11 बॉल मध्ये 53 वरती पोहोचलाय जासईचा संघ. कदाचित 3 ओव्हर मधला विक्रमी स्कोर या मॅच मध्ये आता पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 53 काढल्यात. आणखीन एक खराब बॉल. वाईट +1. टोटल 2 धावा. 55 रन्स 55 लागल्यात. ओके 11 बॉल मध्ये 55 धावा. सुपर 5 मध्ये पहिल्या दिवसामध्ये UV प्रतिष्ठान मुरुड संघ, UV मुरुड संघ दाखल झाला. दुसरा दिवस आपण अंडर-25 चा पाहिला. सचिन स्मृती जासई संघ, तदनंतर टाकीगाव संघ गेला. आणि कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट चिर्लेनं मारली बाजिंग. आज शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये एक सामना आता शेवटचा राहिला आहे, जिथे आपल्याला सुपर 5 मध्ये आणखीन एक संघ मिळेल. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बिनबाद 56 धावा. चला आपण चिठ्ठ्या उडवत आहोत. 5 संघ जाणार आहेत, परंतु या दोन्ही संघ सध्या खेळतात. यामधून एक संघ सुपर 5 ला पोहोचेल.
पुढचे सामने कसे असतील ते आम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू. वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला बाय मिळाली आणि पहिला होणारा सामना वरद स्पोर्ट्स टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती जासई अशी मॅच पाहायला मिळेल. अंडर 25 सचिन स्मृती जासई संघ आणि वरद स्पोर्ट्स टाकीगाव आणि मुरुड संघाच्या विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल. पण तो बाय मिळाली करण मडवीच्या संघाला. गोलंदाज तयार, शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकाराला अर्ध्या खेळपट्टीवरती आपटला बॉल, अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, 63 धावा, 3 षटकांची मॅच आणि इथे विक्रमी स्कोर रचत असताना चांगल्याच धावा उभ्या केल्यात अमित नाईक आणि त्याच्या सोबतीला साईशला आपण पाहिलं. सचिन स्मृती जासई टीम आणि वरद स्पोर्ट्स टाकीगावचे कॅप्टन, 2 कॅप्टन जॉईंट वा. टॉस होणार आहे. इथे फटका खोदून काढलाय समोरच्या दिशेनं, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 69. 12 बॉल मध्ये 47 वरती अमित खेळतोय. 3 धावेची त्याला आवश्यकता आहे. चला या फटक्यानं आणखीन एक अर्धशतक अमित नाईक सुपरस्टार खेळी दाखवत असताना आणला. अर्धशतक ठोकत असताना अमित नाईक, व्हेरी गुड बॅटिंग. अमित एकदा बॅट उंच करा. चांगली बॅटिंग आज अमितनं केली. सध्या त्याच्या बॅटिंगचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. लांबलचक फटके तो मारतो आणि सर्वांचीच मनं जिंकली या मॅच मध्ये. विक्रमी स्कोर 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत एवढ्या धावा आपण पाहिल्या नव्हत्या. 70हून अधिक धावा, कदाचित 80 देखील बनतील. आता 75 बनल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 75 धावा. शुभम पाटील आज वडवलीचा चांगलाच खेळला, पण या महत्वाच्या मॅच मध्ये सध्या गोलंदाजांचं काम हवं तसं बनलं नाहीये. प्रचंड धावा खर्च केल्यात. 75. आणखीन एक इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला षटकार. चार षटकार लागोपाठ मारलेत. 81 धावा धावफलकावरती लागल्यात. याच्यानंतर अंडर 25 सचिन स्मृती जासई संघ खेळणारे आणि त्यांच्या विरोधात वरद 11 टाकीगाव. लगातार 5 षटकार, 5 बॉल मध्ये आले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 87 काढल्यात. 88 धावांचं तगडं आव्हान.
3 ओव्हरमध्ये 88चा पाठलाग करायचा आणि फार मोठी चेस म्हणूया आजच्या दिवसामधीलच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमधील पवन सर्वाधिक मोठी चेस आता करावी लागणार आहे. 88 धावा 18 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती केपी येताना पाहायला मिळतात. किरण पवार, बॅट्समन शुभम पाटील, त्याच्या सोबतीला फलंदाज येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, 18 बॉल 88ची मॅच. पहिलाच बॉल, धावांचा पाठलाग होऊ शकतो हे सध्या सांगणारा पहिला षटकार मारलाय शुभम पाटीलनं. चांगला फटका एक्झिक्यूट केला. शुभम देखील चांगलाच खेळला या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अर्धशतक नुकतंच त्यानं झलकावलं, पण त्या मॅच मध्ये रन्स मोठ्या राहिल्यात. प्रति ओव्हर तुम्हाला 28-29 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. पहिला षटकार आला. समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन लॉंग ऑफ मध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल या बॉलवरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रेक्षकांना देखील हीच अपेक्षा असते की सामना रफ अँड टफ बनायला हवा. कधी मोठा स्कोर बनतो तेव्हा त्या धावांचा पाठलाग करणं कठीण राहतं, त्यामुळे प्रेक्षक देखील कंटाळतात. सध्या 88 काढायचे आहेत, त्यामुळे कठीण सामना म्हणूया. प्रचंड वेगवान बॉल, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केला पण तो तिकडे बॅट्समन पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. एक सिंगल लेग बायच्या साइन आपण ऍड करत आहोत. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 8. 3 बॉलचा खेळ संपला. 80ची आवश्यकता 15 बॉलमध्ये. लॉंग ऑफ सीमा रेषा पार. शुभम पाटीलच्या पाठमधून कडक षटकार. चार बॉलचा खेळ संपलाय. 14 रन्स. लॉंग ऑनला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. अमित नाईक. फिर थ्रो इथे चांगला राहिला पण तो एक सिंगल. पुढची मॅच अंडर 25 सचिन स्मृती जासई वरद 11 टाकीगाव या दोन संघांमध्ये आपल्याला पहिला सेमी फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी सेमी फायनल युवी स्पोर्ट्स मुरुड आणि त्यांच्या विरोधात इथे जिंकणारा संघ खेळेल. या मॅच मध्ये जिंकणारा संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती रन्स लागला ते अर्थातच बिनबाद 15 धावा. त्र्याहत्तर धावेचा पाठलाग करायचा येणाऱ्या 12 बॉल मध्ये. टाकीगाव टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. झासईचे कॅप्टन सध्या बॉलिंग करताय. संयम अंडर 25 या गटामधून संयमला लीड करताना आपण पाहिलं. 12 बॉलचा खेळ राहिला. बॅटच्या मधोमध इथे देखील उंची जास्त आणि लांबी देखील. बॉल जाईल समोरच्या दिशेनं. षटकार. 11 बॉल 67 धावेची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 11 षटकार तरी 66 बनतील. 67 ची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 11 षटकार मारायचे सध्या. ते प्रयत्न करतायत शुभम. उंच गेले आणि तेवढाच लांब देखील. या मॅच मध्ये देखील शुभम तशीच बॅटिंग करतायत. आणखीन एक षटकार. एकसष्ट धावेची आवश्यकता 10 बॉल मध्ये. 148 वरती वैयक्तिक खेळताय शुभम पाटील. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा. क्या बात आहे. शुभम पाटीलनं सर्वाधिक धावा काढल्या स्पर्धेमध्ये. पण तो शेवटच्या मॅच मध्ये संघाची कामगिरी हवी तशी बनली नाहीये. 88 गोलंदाजांच्या विरोधात काढल्या गेल्या. शुभम पाटीलचे अद्यापही प्रयत्न आहेत पण तो आता सामना डिफिकल्ट कठीण सिच्युएशन परिस्थिती आता बदलली. मॅच मध्ये आव्हान कायम राखणं कठीण आहे. एक सिंगल 149 वरती पोहोचला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू म्हणून आतापर्यंत तो लीडर राहिला. 100 धावा काढणारे खेळाडू देखील अनेक पाहिले. आपण करणला पाहिलं. चैतन्य देखील 100 धावा काढल्या. अमितनं देखील 100हून अधिक धावा. पण तो सध्या गुपित आहे. मालिकावीर कोण राहील
किती धावांनी कोण पुढे गेल्या. बॅटची एज मागे चालला. बॉल क्षेत्ररक्षकांना अडवण्याचा प्रयत्नच केला नाहीये. बॉल सीमा पार. 4 रन. एकतर्फी मॅच सध्या एकतर्फी एन्जॉय करता. पण तू जाता जाता आपली छाप सोडून देत असताना बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. बत्तीस धावा लागल्या 2 षटकांच्या अखेरीस. शेवटचं षटक आहे. तन्मय ठाकूर आलाय अंतिम ओव्हर मध्ये. तन्मयला आपण पाहतोय. प्रचंड मोठा प्रवास राहिला या मॅच मध्ये. 88 काढायच्या होत्या. आय थिंक 50 धावेची आवश्यकता. फटका चांगला आहे. मागच्या दिशेने चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट रोखणं कठीण. बॉल सीमा पार. 153 धावा. टाळ्या होत्या शुभम पाटील साठी. चांगली बॅटिंग. या स्पर्धेतला सर्वाधिक रन स्कोर काढणारा खेळाडू, अगदी जास्त धावा बनवणारा खेळाडू शुभम पाटीलला आपण सध्या पाहता. 153 वरती तो पोहोचलाय. चौथा सामना तो खेळतो आजच्या दिवसामध्ये. आज 10चा पोल. 4 दिवस जे खेळाडू पाहिले आपण 3 मॅच मध्ये त्यांच्या 100 जास्त धावा पाहायला मिळाल्या. पण तो शुभम पाटीलचं कौतुक यासाठी आपण करतो. प्रत्येक मॅच मध्ये त्याचा अगदी वेगळाच परफॉर्मन्स राहिला. अनेक चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात. इथे फटका सहज खेळला. टायमिंग केले परंतु ताकद देखील चांगली. बॉल सीमा पार. षटकार. बनल्या 43. 45 धावेची आवश्यकता. 4 बॉल. 45 48 म्हणलं धावा माफी असावे. 48 रन्स. फ्लिक केल्या बॉलला. बैठक स्ट्रोक मागे पाठवलाय आणि या 4 धावेनं संघाचं अर्धशतक कंप्लीट. 52 धावा धाव फलकावरती. कंप्लीट करण्याची संधी आहे. 41 वरती पोहोचलाय शुभम पाटील. अवघ्या 11 बॉल मध्ये 41. 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. आणखीन एक ऑन ड्राईव्ह. लाजवाब फटका. ऑन साइडला तडाखा. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. 12 बॉल 47 वरती वादली बॅटिंग. आणखीन एक षटकार. लगातार 2 अर्धशतक प्रेक्षकांना कदाचित पाहायला मिळतील. आता प्रतीक्षा करूया. चांगला वेगवान बॉल. निर्धाव चेंडू. आता शेवटचा बॉल आहे आणि अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी शुभम पाटीलला हव्या 3 धावा. 3 धावेची त्याला आवश्यकता. संघ पोहोचला अगदी 58 वरती. जास्त मोठा स्कोर राहिला. 88 धावा. त्यामध्ये 58 30 धावेचं अंतर राहिलं. 3 षटकांची मॅच. शेवटचा बॉल आहे. 50 कंप्लीट होतील की या बॉल वरती. 3 ची आवश्यकता. फटका चांगला. ऑन साइडला बॉल अडवला. त्यामुळे इथून अर्धशतक नाहीये पण तू चांगली बॅटिंग केली शुभम पाटीलनं. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा काढल्या परंतु त्याचा संघ या स्पर्धेमधून बाहेर चालला. हार्ड लक शुभम पाटील. मॅन ऑफ द मॅचचा देऊया. आणि सुपर 5 मध्ये विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघ पोहोचलाय अंतिम 5 मध्ये. कॅप्टन संयम या. संयम आले. टॉस आपण करूया. टाकीगाव टीमचे कॅप्टन वरद 11 टाकीगाव.
सेमीफायनल एक स्टार्ट करूया आपण टॉस करणार आहोत.